लाडक्या बहिणींना पैसे वाटून मत चोरी केली। लाडक्या बहिणींना पैसे वाटून मत चोरी करणं हा गुन्हा। संजय राऊतांची सरकारवर टीका। राज ठाकरेंचा मत चोरीचा आरोप म्हणजे नाचता येईना अंगणवाकडं। गिरीश महाजन यांचा राज ठाकरेंना टोला। बेस्ट निवडणुकीत यांना शून्य फोडता आला नाही असं म्हणत महाजनांची ठाकरे बंधूंवर टीका। घराघरात जात मतदार यादी तपासा, उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। दहिसर शाखेला उद्धव ठाकरेंनी दिली भेट। मतचोरी झाली हे राज ठाकरेंचं फडणवीस यांनाही पटलेलं आहे। निवडणूक आयोगाच्या कामावर सर्वांनाच शंका। निवडणूक आयोग मतदारांचे आधार लिंक का करत नाहीत? जयंत पाटलांचा सवाल। विरोधकांचा मेंदूही चोरीला गेलाय। निवडणुकीत दिलेल्या 440 झटक्यातून विरोधक अजून बाहेर आले नाहीत। मतचोरीच्या आरोपांवरून शिंदेंचा विरोधकांना टोला। बोगस मतदार नोंदणीमुळेच माझा पराभव झाला। काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार धीरज पाटील यांचा आरोप। सुप्रिया सुळेंनी दुसऱ्या धर्माबाबत बोलण्याची हिंमत दाखवावी। त्यांना फक्त आमच्या देवाबद्दलच बोलायचंय। नितेश राणेंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा। खासदार सुप्रिया सुळे यांच्यासारखं सत्य बोलण्याचं धाडस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दाखवलं तर 1001 रुपये बक्षीस देणार। राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडेंचं आव्हान। शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणं आता बंद करावं। सुनेत्रा पवारांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यावरून जयंत पाटलांची टीका। लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। आम्ही दिलेलं आश्वासन टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। आमच्या मुलांचा विचार करा। आदित्य ठाकरेंच्या धारावी दौऱ्यात भेटलेल्या आजींची आदित्य ठाकरेंकडे मागणी। काही लोक फॅशन म्हणून भगव्या शाली घालतात। मी सुद्धा मागवल्या। उदय सामंतांचं नाव न घेता नितेश राणेंना टोला। तर सामंतांना भगवी शाल हवी असेल तर माझ्याकडे स्टॉक आहे। नितेश राणेंनी डिवचलं। रोहित पवार यांची आज पत्रकार परिषद। जनतेचा पैसा लुटण्याचा नाद पुरा केल्याशिवाय थांबणार नाही। चिरसाटांच्या कारनाम्याचे पुरावे देणार रोहित पवारांचं ट्विट। नाशिक पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असतानाच 40 गावातील महात्मा फुले स्मारकाच्या लोकार्पणाला भुजबळ आणि गिरीश महाजन एकाच व्यासपीठावर। मात्र एकाच व्यासपीठावर असून दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलं। तुमची माणसं माझ्याकडे येतात आणि लोकप्रतिनिधी बदला असं सांगतात। तुम्ही किती मतांना निवडून येता हे लोकांना माहिती आहे। मंत्री मकरंद पाटलांची जयकुमार गोरेंवर टीका। मागच्या 10 दिवसात राज्यात पावसामुळे 22 लाख एकरावरील शेतीचं नुकसान। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करणार असंही आश्वासन। मदत मिळाली नसल्याने नांदेडच्या हसनाळमधील पूरग्रस्त ग्रामस्थ झाले आक्रमक। पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केली पाहणी। पूरग्रस्तांनी आक्रमक होत सावेंची गाडी अडवली। पावसामुळे नुकसान झालेल्यांच्या सर्व समस्या सोडव। पालकमंत्री अतुल सावे यांचं आश्वासन। पूरग्रस्तांना वैयक्तिक मदतीच्या धनादेशाचं वाटप। हसनाळ, रावणगाव, भासवाडी, मुक्रमाबाद गावांना भेट देऊन केली पाहणी। कुंभमेळ्याच्या राजकीय आखाड्यात शिंदेच्या शिवसेनेची उडी। शिंदे लवकरच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांचा आढावा घेणार। एकनाथ शिंदे बैठक घेणार असल्याची मंत्री दादा भुसेंची माहिती। उदय सामंत यांच्याकडून पिंपळीतील कोसळलेल्या पुलाची पाहणी। वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे सामंत यांचे आदेश। नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट आणि गणरचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध। निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात। किल्ले प्रतापगडावर शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम। खासदार निलेश लंके, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली तटबंदीची साफसफाई। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये तब्बल 95.74% पाणीसाठा। मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली। पाणी कपातीची गरज नाही, पाणीपुरवठा विभागाच्या अहवालातून स्पष्ट। नंदुरबार जिल्हा दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। जिल्ह्यातील सर्व धरण मिळून 70% पाणीसाठा शिल्लक। अनेक धरणांमध्ये पाणी पातळी चिंताजनक। सातपुड्याच्या दुर्गम भागात होत असलेल्या पावसामुळे दरड कोसळली। अक्कलकुवातून सातपुड्याला जोडणारा देवगोई घाटात ही दरड कोसळली। प्रशासनाकडून दरड बाजूला हटवण्याचं काम सुरू। मुंबई पालिका निवडणुकीसाठी अद्ययावत मोबाईल ॲप सुरू होणार। एका क्लिकवर मतदाराला प्रभागासह मतदान केंद्राची माहिती मिळणार। पुण्यातील टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरच्या गिर्यारोहकांकडून 2 दिवसात 5 किल्ले सर। हुतात्मा राजगुरू जयंती दिनाचं औचित्य साधत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 5 किल्ल्यांवर तिरंगा फडकावला। पुणे पालिकेतील 750 लेट लतीफ कर्मचाऱ्यांना नोटीस। पालिका आयुक्त नवल राम यांच्याकडून उशिरा येणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर भूमिका। कामकाजावर परिणाम होत असल्याने कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस।
जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी 1.5 दिवसाचा गणपती बसवणार नाशिक शहरातील सकल मराठा समाजाचा निर्धार। शिर्डी साईबाबांच्या लाडू प्रसादात 50% दरवाढ, 20 रुपयांना मिळणारे 2 लाडूंचं पाकिट आता 30 रुपयांना मिळणार। साई संस्थानाच्या दरवाढीमुळे साई भक्तांमध्ये नाराजीचा सूर। लातूरमध्ये गणेशोत्सवाची लगबग, गणेश मूर्तींना बाजारपेठी आता सजलेल्या आहेत। डेकोरेशनचं साहित्य घेण्यासाठी नागरिकांची दुकानांमध्ये गर्दी। गणेशोत्सवासाठी बेस्ट उपक्रमही सज्ज। 27 ऑगस्टपासून बेस्टकडून अतिरिक्त बस सेवा दिली जाणार। विशेषतः मध्यरात्री मध्य आणि दक्षिण मुंबईत 10 मार्गांवर 26 बस चालवल्या जाणार। गणेशोत्सवाला गावी जाण्यासाठी पुण्यात गर्दी। स्वारगेट बस स्थानक आणि पुणे रेल्वे स्थानकात नागरिकांची मोठी गर्दी। तर गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळी सज्ज। मुंबईमधील 3 डेपोतून 973 गाड्या कोकणासाठी रवाना होणार, तर मुंबई, पनवेल, पालघर, रायगडमधून 1807 गाड्या रवाना होतील। रत्नागिरीतील शेकडो बसेस मुंबईकडे पाठवल्याने खेड तालुक्यातील नियमित बस फेऱ्या रद्द। खासगी वाहनधारक दुप्पट तिप्पट भाडा आकारत असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल। गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या भाविकांसाठी मध्य रेल्वेतर्फे विशेष सोय। लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडीसाठी विशेष रेल्वे सोडली। लासलगावमधून कोकणवासियांसाठी 22 जादा बसेस मुंबई ठाण्यात पाठवल्या, त्यामुळे 122 फेऱ्यांपैकी एसटीच्या 73 फेऱ्या रद्द। लासलगावमधील ग्रामीण भागातील प्रवाशांचे मात्र होत आहेत हाल। गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष सोय। लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सावंतवाडीला जाणारी विशेष ट्रेन सोडण्यात आली आहे। गणेशोत्सवासाठी कोकणवासी रत्नागिरीत यायला सुरुवात। गणेशोत्सवाच्या 3 दिवस आधीच कोकणात लगबग। गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 325हून अधिक फेऱ्या। राजप्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून मागाठणेमधून 100 बसेस कोकणाकडे रवाना। मागाठाणेहून कोकणात जाण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्तांची गर्दी। शिवसेना आमदार मुर्जी पटेल यांच्याकडून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी 100 बसेसची सोय। मंत्री आशिष शेलार यांनी झेंडा दाखवल्यानंतर बसेस अंधेरीतून कोकणाकडे रवाना। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी नायगावमधून 12 मोफत बस। मोफत बसेससाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार। शिवसेनेचे नेते सिद्धेश कदम यांच्याकडून विशेष बसची सोय। चारकोपहून कोकणला जाणाऱ्या 32 बसेसना दाखवला झेंडा। नागपूर जिल्ह्यातील सातनवरी ठरले देशातलं पहिलं स्मार्ट इंटेलिजंट गाव। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोयीसुविधांचा शुभारंभ। व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइजेसने केला गावाचा विकास। नाशिक जिल्हा नगरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या कार्यशाळेचं प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत उद्घाटन। नाशिकमध्ये पहिल्यांदा झालेल्या सहकारी संघाच्या कार्यक्रमाला दरेकरांची उपस्थिती। मुंबई महापालिकेकडून वर्षभरात 2664 भटक्या मांजरांची नसबंदी। मांजरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरण। पुणे पालिकेकडून 2171 जणांना नोटीस। डेंग्यू डासांच्या उत्पत्ती प्रकरणी कारवाई। 4 लाखांचा दंड वसूल। राज्यातील 364 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्याचा निर्णय 24 तासात मागे घेण्यात आलाय। पदोन्नती आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या खुल्या वर्गातील तब्बल 500 पोलीस अधिकाऱ्यांना दिलासा। तुमसर तालुक्याच्या मांढळमध्ये मारबत उत्सवादरम्यान 2 गटात हाणामारी। 2 मारबतीच्या कारणावरून 2 गटातील युवकांमध्ये वाद। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी। रस्त्याच्या अपूर्ण कामांमुळे खेडमधील वेरळ, आवाशी आणि परशुराम घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांचे होत आहेत हाल।